तर तिथं मावळमधल्या चांदखेड गावातही अतिवृष्टी सध्या पाहायला मिळते। चांदखेड आढळे या गावांचा संपर्क तुटलाय। या मार्गावरील ओढे नाले ओसंडून सध्या वाहताना दिसत आहेत। उड्या नाल्यातील पाण्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांच्याकडे। सुशांत, आज अनेक वारकरी सुद्धा पुण्यात दाखल होत आहेत, आळंदीमध्ये पोहोचत आहेत। अशातच मावळमधल्या चांदखेडमध्ये मात्र तुफान पाऊस पडतोय। खरं तर पुण्यातच एकूण सगळ्या पट्ट्यात मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली आहे। काय परिस्थिती आहे? नक्कीच लागवी आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मावळ तालुका हा त्या ठिकाणी अनेक डोंगर भाग आहेत, त्याचं सर्व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी पात्रामध्ये देखील पाण्याची वाढ झाली आणि अनेक जे पूल आहेत, जे छोटे पूल आहेत, ते पाण्याखाली गेलेले आहेत। आणि माझ्या मागे आपण पाहू शकतो, मी आता आळंदीमध्ये आहे। पवित्र अशा इंद्रायणी नदी मध्ये देखील पाण्याची पातळी जी प्रवाह तो वाढलेला आहे, कारण की परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाऊस होत असल्यामुळे अगदी आणि त्या ठिकाणी लाखो वारकरी आता आळंदी नगरीमध्ये पालखी सोहळ्यानिमित्त अगदी आळंदीत लाखो वारकऱ्यांचा मेळा सध्या भरणार आहे। पण त्यापूर्वी मात्र या ठिकाणी पावसानं चांगलाच जोर धरलाय। तर तुर्तास धन्यवाद सुशांत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।